माझ्या दुसऱ्या कथेचं नाव आहे चिलखत सक्तीचा कायदा. याचा एक पूर्वेतिहास आहे. फार प्राचीन काळी भारतवर्षात दुचाकींचा जमाना होता म्हणे. 2 चाकी म्हणजे सायकल नव्हे ना, स्वयंचलित दुचाकी. त्यावेळची तरुण पिढी म्हणे एका हातात मोबाईल, एका हातात सिगरेट पकडून भर गर्दीतून वेगाने जात असे. आजची पिढी या गोष्टीची कल्पनाही करू शकणार नाही. त्याच काळात सर्कस नावाचा एक प्रकार असे. त्यातले कसरतपटू 2 चाकाच्या सायकलवर, 1 चाकाच्या सायकलवर बॅलन्सिंगचे खेळ करून प्रेक्षकाकडून टाळ्या घेत. पण इथे बघावं तर अर्धा देश बॅलन्सिंग करत होता आणि उरलेला अर्धा अवाक होऊन पाहत होता. बरं, सायकलसारखा या दुचाकींचा वेग होता का? वेगवान 4 चाकींना मागे टाकेल असा यांचा भन्नाट वेग. काही वेळी या दुचाकी विमानाची स्पर्धा करत. आता बोला, अशा गोष्टींचा अंतिम काय परिणाम असेल हे सांगायला ज्योतिषीची गरज आहे का? परिणाम एकच, तो म्हणजे या दुचाकी स्वारांचा होणारा अकाली मृत्यू. चमचाभर तेल सांडलेलं असो, चिमूटभर रेती असो, या दुचाकी त्यावरून हमखास घसरत. स्पीड ब्रेकवर लावलेला रंगवडाला असेल तर भर वेगात येणारी ही दुचाकी त्यावरून जाताना अक्षरशः आकाशातून तरंगत जात असे आणि नंतर कुठेतरी जाऊन आपटत असे. रस्तोरस्ती बांधकाम चाललेली, ती थांबवणं शक्यच नाही. त्यांचं डांबर रस्त्यावर पडलेलं, त्यावर एखाद्या दुचाकी स्वाराचे डोके आपटले की खेळ खलास. बायको विधवा, कच्ची बच्ची उघड्यावर. जनकल्याणाचं कंकण बांधलेल्या सरकारला हे अपमृत्यू मोकाटपणे स्वीकारणं शक्यच नव्हतं. मग सरकारने शिरस्त्राण सक्तीचा कायदा केला. शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट. बापरे, काय तो गदारोळ, काय त्या कोर्ट कचऱ्या, काय ती आर्ग्युमेंट्स. प्रतिशब्द कळवा, पुढच्या लेखात घालू. प्रचंड जनक्षोभ उसळला. जणू सरकारने त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. खरं म्हणजे उलटं होतं. त्यांच्या अस्तित्वासाठी तो कायदा होता आणि जनता अशा थाटात बोलत होती की मरणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच. अशा थाटात घोषणाबाजी चालू होती. आम्ही जगू किंवा मरू, सरकार कोण आमची काळजी घेणार आहे? अनेक मुद्दे मांडले गेले. अगदी हेल्मेट्स पुरणार नाहीत अशासारखे हास्यास्पद मुद्देही मांडले गेले. पण सरकार ठाम राहिलं. हेल्मेट उत्पादकांमध्ये आणि सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये काहीतरी साटलोट आहे, म्हणजे टेबलाखालून काही देवाणघेवाण आहे, इथपर्यंत बोललं गेलं. सरकारने कुठलाही कायदा केला की पहिला प्रश्न विचारला जातो की या कायद्यामुळे कोणत्या मंत्र्याची पोळी पिकणार आहे. पण सरकारने कशालाही दाद दिली नाही. जनकल्याण महत्त्वाचं समजलं. जनता मुद्दे मांडताना कोणत्या थराला जाते पाहायचं असेल तर या खटल्याचा बारकाईने अभ्यास करा. नुसते काही मुद्दे आणि त्याने सरकारने दिलेले उत्तर वाचले ना तरी त्यातील विफलता लक्षात येते. आपण काही मुद्देच बघूया ना. मुद्दा क्रमांक 1, हेल्मेट हातात धरून बाजारहाट कसा करणार? उत्तर, प्रत्येकाच्या दारावर भाजी येते. जीवापेक्षा वाचणारे 2 पैसे जास्त आहेत का? मुद्दा क्रमांक 2, मुलांना शाळेत पोचवताना गृहिणीने मुलाचा हात पकडावा, दप्तर पकडावे की हेल्मेट? एक कुत्सित शेरा, सरकारने 3रा हात द्यावा. उत्तर, रिक्षा लावा. स्कूल बस असलेल्या शाळेत आपल्या पाल्यांना घाला. मुद्दा क्रमांक 3, चोरीला जाण्याची शक्यता आहे. उत्तर, मंगळसूत्र हमखास चोरलं जातं, मग घालायचं कोणी थांबवलं आहे का? मुद्दा क्रमांक 4, मुलांच्या बाबतीत दरवर्षी बदलावे लागेल. कपडे घेताना दरवर्षी, मग त्यानंतर हेल्मेट बोहारी अशी नवी जमात उदयाला आल्याची नोंद आहे. मुद्दा क्रमांक 5, चोरी करून चोर पळाला तर त्याचं फक्त हेल्मेट दिसेल, चोर कसा ओळखणार? उत्तर, ती पोलिसांची डोकेदुखी आहे. नाहीतरी साक्ष द्यायला किती लोक येतात. आणि यावर एक खवचट शेरा, नाहीतरी पोलीस पैसे खाऊन चोराला सोडून देतातच, हेल्मेटने काय फरक पडणार आहे? दुसरा शेरा, चोरच सापडला पाहिजे असं तरी कुठे आहे? ज्याच्यावर पोलिसांची खुन्नस असेल ना त्याला पकडायचा, धुवायचा, तो चढ चोरी कबूल करतो. सरकारनं या साऱ्या शेरा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. मुद्दा क्रमांक 6, खूप जड असतं, मानेवर आघात झाला तर मुंडकं तुटेल. उत्तर, उगाच फाटे पडू नका, आधी घाला. अपघातांचे अहवाल पाहू आणि मग ठरवू, पण आधी घाला. मुद्दा क्रमांक 7, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये रिफ्लेक्सेस ॲक्शन. ह्या मंदावतात.
उत्तर, नागरिकांनी हळू आणि नाकासमोर चालावे हाच तर मुख्य उद्देश आहे. हळूहळू प्रत्येक गोष्टीची सवय होते. चुली गेल्या आणि गॅस आला तेव्हा याच मंडळी नाका मुरडली होती. स्वयंपाकाची चव गेली असं म्हणत होते. अहो, साध्या कुकरचा भात तो कित्येकांना आवडत नव्हता. आता घरोघरी गॅस आहेत आणि घरोघरी कुकर आहेत. विरोध करायचा हा आपला स्वभाव. मुद्दा क्रमांक 8, हेल्मेट घालूनही अपघात होणारच, मग इतर अवयव जायबंदी होतील. उत्तर, डोके फुटले की माणूस मरतो, हातपाय तुटले तरी अपंग म्हणून का होईना तो जिवंत राहतो. जगणं महत्त्वाचं. मुद्दा क्रमांक 9, असे किती टक्के लोक हेल्मेट नसल्यामुळेच मेले आहेत आणि किती टक्के जिवंत राहणार आहेत. उत्तर, आम्हाला प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, टक्क्यांचं महत्त्व नाही. मुद्दा क्रमांक 10, आधी रस्ते सुधारा, अपघात होत आहेत ते खराब रस्त्यामुळे. उत्तर, वाढत्या लोकसंख्येला वाढती गटारं नकोत. अहो, खडकवासल्यापासून पुण्यापर्यंत बंद नळ येईपर्यंत पुण्याची लोकसंख्या एवढी वाढली की शेवटी कालव्यातनंही पाणी द्यावं लागलं. नवीन फोन नकोत, विजेची नवीन कनेक्शन्स नकोत. नगरसेवकांनी हातावर हात ठेवून बसून राहायचं. रस्ते खोदावे लागणार, ते धोकादायक होणार आणि त्याच्यामुळे अपघातही होणार. पण हेल्मेट घातलेत तर तुमचा बचाव होईल. मुद्दा क्रमांक 11, आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर हा घाला आहे. उत्तर, उद्या म्हणाल इन्कम आमचं आहे, त्यावर कर लादणारं हे सरकार कोण? अरे वा, जलकल्याण ही एक सरकारची प्राथमिक जबाबदारी ठरली की ठरली. त्यातून माघार घ्यायचा प्रश्नच नाही. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर आणि चालवेल त्याची संघटना आणि चालवेल त्याची कार. प्रत्येक कायद्याच्या वेळी जनतेने असाच थैथयाट केला होता आणि प्रत्येक वेळी सरकारने तो कठोरपणे मोडून काढला होता. हळूहळू शिरस्त्राण हेल्मेट सक्तीचं झालं. पुढं काय झालं म्हणजे फर्दर डेव्हलपमेंट्स. हळूहळू सक्तीचं हेल्मेट जनतेच्या अंगवाणी पडलं. घोषणा बंद पडल्या, निदर्शनं थंडावली, कोर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या थांबल्या आणि जलकल्याणाचा विजय झाला. सरकारचा कायदेशीर आणि नैतिक विजय झाला. अहो, अमेरिकेतसुद्धा हेल्मेट सक्तीचं आहे. त्यांच्यापेक्षा तुम्ही म्हणजे येथील जनता शाणी आहे का? या प्रतिवादावरती कोणाकडेच उत्तर नव्हतं. हेल्मेट बुहारी जमात निर्माण झाली आणि कित्येकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला. पण कृतज्ञता हा गुण कोणापाशी उरलाच नव्हता. अशी काही वर्ष गेली, पण अपघातांचा आणि त्या करण्याचा प्रश्न काही सुटत नव्हता. दुचाकी घसरत होत्या, आपटत होत्या, लोक मरत होते, याचिका घेऊन कोर्टात जात होते. पुढे काय झालं की बजाजचे उत्पादक, हिरो होंडाचे उत्पादक आणि सरकारातील काही मंत्री यांचं फाटत आहे अशी एक अफवा पसरवण्यात आली. कोणताही ठोस कायदा करायच्या आधी अशा अफवा मुद्दाम पसरवण्यात येतात आणि लोकांचा बुद्धिभ्रम करण्यात येतो. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून एक ठाम, ठोस आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. खरं म्हणजे असा क्रांतिकारक निर्णय घेणाऱ्यास सरकारचे कौतुक करायला पाहिजे. त्या निर्णयाचे काही तोटे होते, ते होणारच होते, ते अपेक्षित होतं. पण सरकारचा दृष्टिकोन निर्मळ होता, जनतेच्या हिताचा होता. होय, सरकारने लेखणीच्या एका फटकाऱ्यासरशी साऱ्या दुचाकींवरती बंदी घातली. दुचाकी बंदीचा कायदा केला. हे खरं आहे की यामुळे लाखो लोक बेकार झाले. काही काळ देशाचे चलनवलन थांबल्यासारखे झाले. पण सरकार डगमगलं नाही. बेकार कामगारांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने उचलली. वास्तविक ते काही सरकारी लोक नव्हते, पण जनकल्याण हेच प्राथमिक आणि अंतिम उद्दिष्ट असलेल्या सरकारला ही जबाबदारी कशी टाळता आली असती? सरसकट 10% इन्कम टॅक्स वाढवून सरकारने ही जबाबदारी समर्थपणे पेलली. तपशिलात थोडे मतभेद झाले, ते व्हायचेच, ते कुठे होत नाहीत. कामगार संघटनांच्या मते फक्त 25% कामगारांचे पुनर्वसन योग्य प्रकारे झालं होतं, तर 75% कामगार तसेच बेकार होते. उलट सरकारने आकडेवारीने सिद्ध केलं की त्यांनी 75% कामगारांचं पुनर्वसन केलेलं आहे, फक्त 25% कामगारांचं पुनर्वसन बाकी आहे आणि तेही सरकार लवकरात लवकर करणार आहे. कितीही द्यावं, जनता कधीच समाधानी नसते. या गोष्टीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. एवढं खरं की त्यानंतरच्या वर्षी गुन्हेगारीत फक्त 10% वाढ झाली. सरकारने तातडीने पोलीस भरती केली. पोलिसांची संख्या 10% वाढवावी लागली. रोजगाराचा भीषण प्रश्नही सरकारने अशा प्रकारे सोडवला. इन्कम टॅक्स फक्त 2% सरचार्ज लावून सरकारने पोलिसांच्या पगाराचा प्रश्न सोडवला. राज्य सरकारने कुरकुर केल्यामुळे आणखीन 1% सरचार्ज वाढवून तो पैसा राज्य सरकारकडे वळवण्यात आला. त्यामुळे राज्यामध्ये समाधान पसरलं. त्यानंतर मात्र वैयक्तिक अपघातांचं प्रमाण खूप खाली गेलं. आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जरा हाजीर ताण पडला आणि त्यांच्या संख्येत प्रचंड भर पडली. त्यामुळे कुशल चालक मिळेनासे झाले.
त्यामुळे चारचाकींच्या अपघातात थोडी वाढ झाली. पूर्वी जे प्रमाण 3% होतं ते जवळजवळ 6% झालं. पण कुशल चालक हळूहळू मिळतील आणि ते प्रमाण खाली येईल याबद्दल सरकारची अगदी खात्री होती. मात्र दुसरा एक प्रश्न निर्माण झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितीही वाढवली तरी बस आणि एस टी यांच्या रांगा कमीच होईनात. लोकलचं तर कंबरडच मोडलं. म्हणजे पूर्वी मुंबईत रोज 5 ते 7 माणसं लोकलमधून खाली पडून मारायची. ती संख्या एकाएकी 50-70वर गेली. पण सरकार इथं काय करू शकत होतं? तरी सरकारचं परिस्थितीवर लक्ष होतं. एकेकाळी जशी गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाली ना, तसे आता गल्लोगल्ली मोटरीचे कारखाने निघाले. जो अर्ज करेल त्याला मोटर कारखाना उभारण्याचा परवाना मिळू लागला आणि स्पर्धात्मक किमतीला मोटारी मिळू लागल्या. लोकांनी थोडी काटकसर करून मोटरी घ्यायचा धाडाकाच लावला. लोकांना रांगेत उभारायला नको आणि स्वमर्जीनुसार कुठेही भटकायला ते मोकळे झाले. पण मग वेगळाच प्रश्न उभा राहिला. प्रश्न संपतच नव्हते. जे रस्ते दुचाकींनाच पुरत नव्हते ते चारचाकींना कसे पुरणार? बरं, रस्ते रुंद करावेत म्हटलं ना तर प्रत्येक घरमालक कोर्टात जात होता. काही लोक अंडरवर्ल्डच्या साहाय्याने तर काही लोक राजकीय व्यक्तींचे वजन वापरून आपापली घरं वाचवित होते. कारण म्हणजे लोकांनी थोडं सहकार्य केलं असताना तो प्रश्न तिथेच सुटला असता. पण सरकारची आडवणूक करणं एवढंच जनतेनं ध्येय ठेवलं तर काय होणार? कोर्ट कचेऱ्यांचं दीर्घचक्र सुरू झालं. रस्ते अहोरात्र व्हावू लागले आणि तरीही ट्रॅफिक आवरेना. वीज नसल्यामुळे जेव्हा सिग्नल बंद पडत तेव्हा तर लोकांच्या हालाला पारावार राहत असे. मुंबईसारख्या ठिकाणी 3-3 दिवस तर पुण्यासारख्या ठिकाणी 2-2 दिवस ट्रॅफिक जाम राहत असे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून सुमारे 8 दिवस पुण्यात ट्रॅफिक जाम झाल्याची नोंद आहे. वेळेवर न गेल्यामुळे कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाच्या परीक्षा बुडाल्या, कोणी सिरियस पेशंट वाटेत दगावले. पण घरमालकांचा कोर्ट कचेऱ्यांचा खंड पडला नाही. 5 मैलाच्या प्रवासासाठी 5 तास लागू लागले. पेट्रोल डिझेलचे भाव तर आधीच गाणाला भेटले होते. माणसं पिसाळ्यासारखी झाली. चौकाचौकात मारामारी यावं लागल्या. स्वतःचं वाहन डामाटण्यासाठी लोक पिस्तुलांचा सर्रास वापर करू लागले. रस्ते मुडदे पडू लागले. आता सरकारला काहीतरी ॲक्शन घेणं भागच होतं. दुचाकींचे कारखाने बंद पडले होते. त्यातलं भंगार लोकांनी केव्हाच विकून टाकलं होतं. कारखान्यांची जागा विकून तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभी राहिली होती. त्या जागा विकूनच काही कामगारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. म्हणजे परतीचे मार्ग आता बंद झाले होते आणि त्यात सरकारची नामुष्की होती. आता पुढं जाणं भाग होतं. मग सरकारने कायदा केला की मोटारींच्या काचा बुलेट प्रूफ असल्या पाहिजेत. गोळीबारात लोक मरू नयेत एवढ्याच इच्छेनं सरकारनं हा कायदा केला होता. तरी नेहमीप्रमाणे सरकारवर टीका झालीच आणि याचिकाही दाखल झाल्या. तो कायदा व्हायच्या आधी ज्या करोडो गाड्या बाजारात आल्या होत्या आणि रस्त्यावर धावत होत्या त्यांचं काय? हा विचारच म्हणजे सरकारने केला नव्हता. हेल्मेट पूर्ण नाहीत म्हणणारे लोकच एवढ्या बुलेट प्रूफ काचा आणायचे कुठं असा वाद घालू लागले. शेवटी निवृत्त न्यायाधीशांची एक समिती गठीत करण्यात आली. त्यांनी या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास करावा असे ठरले. 6 महिन्यांची मुदत समितीला देण्यात आली. ती 3 वेळा वाढवण्यात आली. शेवटी समितीने काही उपयुक्त सूचना सरकारपुढे मांडल्या आणि सरकारने त्या ताबडतोब अंमलातही आणल्या. त्यातल्या मुख्य सूचना अशा होत्या की ज्या मोटारींचे आयुष्य 15 वर्ष होऊन गेले आहे त्यांना या कायद्यातून वगळण्यात यावे आणि उरलेल्या मोटारी टप्प्याटप्प्याने बुलेट प्रूफ करण्यात याव्यात. मोटारींच्या किमती वाढल्यामुळे मोटारीचा कप थोडा कमी झाला ही बाब मात्र इथे मांडली पाहिजे. बुलेट प्रूफ करण्यासाठी मोटारींच्या एवढ्या मोठ्या रांगा लागल्या की पोलिसांना नाईलाजाने त्या रांगेवरच गोळीबार करावा लागला. गाड्या बुलेट प्रूफ का हव्यात आणि हा कायदा किती आवश्यक आहे याचं महत्त्वच या घटनेने अधोरेखित केलं. एक तोटा मात्र अवश्य झाला. चोर दरोडेखोर पोलिसांना दाद देईन असे झाले. त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार करून काहीच फायदा होईना. चोर खुल्लेआम सुटून जाऊ लागले. पण आता असं पहा की कोणताही कायदा केला की त्याचे समाजावरती बरे वाईट परिणाम होतातच ना. आता एखादं असं चपकल उदाहरण दिलं की ज्यावेळी सतीबंदीचा कायदा झाला त्यावेळी देखील सुंदर विधवांना आजूबाजूच्या लोकांकडून जवळच्या नातेवाईकडून खूप त्रास झाला. त्यांना पुरुषी वासनेने वखवकलेल्या नजरांचं भक्ष्य व्हावं लागलं. हा तरी तोटाच आहे ना. इतिहासाची वळणं मोठी चमत्कारिक असतात. सामान्य माणसाच्या आकलनाबाहेर, अंदाजाबाहेर, नाहीतर बुलेट प्रूफ काचांना भेदणाऱ्या पिस्तुलाचा शोध का लागावा? खरं म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊन सरकारने हा शोध गुप्त ठेवला होता. लष्करातील जवानांसाठी आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांनाच ती पिस्तुलं द्यायची असा सरकारचा विचार होता. पण या लोकशाहीत अशा गोष्टी गुप्त थोड्याच राहतात. एका खासदाराने तर संसदेचंच या संबंधी प्रश्न विचारला.
सरकारला एवढा राग आला होता की या खासदाराला एखाद्या खास दाराने वर पाठवून द्या असं अनेकांना वाटलं. पण काय करणार, शेवटी ही लोकशाही. संसदेत प्रश्नोत्तरे झाली आणि साऱ्या देशाला ते माहीत झालं. आधी सर्वांना माहीत होतंच, पण आता उघड झालं. ती पिस्तुले मिळवण्यासाठी जे काय रामायण घडले ना, ते सांगायला वाल्मिकीच हवा. कुणाला परवानगीने मिळाली, कुणाला परवानगीशिवाय मिळाली, कोणी परप्रांतातून पळवली, कोणी परदेशातून मिळवली, कोणी चोरून आणली, कोणी चोरांकडून काळ्या बाजारात मिळवली. बुलेट प्रूफ भेदणारे पिस्तूल जवळ असणं हा स्टेटस सिम्बॉल झाला. थोडक्यात याची यावं जनतेकडे आता ती बुलेट प्रूफ काचानं भेदणारी पिस्तूल आली. गुन्हेगारी तर सतत वाढवत असते. सरकारने तिकडे जाणून दुर्लक्ष केलं. आता तर पोलिसांनी गोळीबार करण्याऐवजी गुन्हेगारच पोलिसांवर गोळीबार करू लागले आणि एकच हल्लोळ झाला. पोलिसांच्या वतीने जनकल्याणाचे विरोध घेतलेल्या संस्थांच्या वतीने अनेक याचिका दाखल झाल्या. वाहतुकीचा प्रश्न उग्र होताच त्यात या गोळीबाराची भर पडली. चालक चौकात भरून पडल्यावर त्या मोटरी तशाच चौकात उभ्या राहू लागल्या. वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला. कोणाचंच आयुष्य सुरक्षित राहीना. सरकारने दीर्घविचार करून एक कायदा तयार केला. आता साऱ्या मोटारी मोडीत निघाल्या. कोणत्याही पिस्तुलाला दाद न देणाऱ्या चिलखती गाड्या वापरण्याची जनतेवर सक्ती करण्यात आली. गल्लोगल्ली निघालेले मोटारीचे कारखाने बंद पडले. पुन्हा लाखो लोक बेकार झाले. त्यांच्याही पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने उचलली आणि समर्थपणे पेलली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चिलखती गाड्यांनाच होऊ लागली. रस्त्यावर फक्त चिलखती गाड्या आणि रणगाडे दिसू लागले. या चिलखती गाड्यांसाठी जगभरातून लोखंड मागवण्यात आले. पोलाद मंत्री आणि आयात मंत्री यांनी त्या काळात अब्जावधीची माया गोळा केली असं उघड बोललं जाऊ लागले. पण यावेळी सरकार आपल्या निर्णयावरती ठाम होतं. मोटार कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. पण ज्या रिक्षा टॅक्सी बंद पडल्या त्यांच्या चालकांची जबाबदारी मात्र सरकारने फेटाळून लावली. प्रत्येक माणसाचं सरकार कुठं पुनर्वसन करत बसणार. मध्ये बारबालांचं पुनर्वसन करावं लागलं. शेवटी प्रत्येक मंत्र्यांनी बारबाला वाटून घेतल्या आणि वैयक्तिक पातळीवर त्यांचं पुनर्वसन केलं. शेवटी मंत्री झाले म्हणून काय झालं, ते मूळचे समाजसेवकच ना. केवळ कामगारांचं पुनर्वसन करण्यासाठी इन्कम टॅक्स आता 60% करावा लागला. तेवढ्या सुप्रीम कोर्टाने कुठल्याशा कलमाचा आधार घेऊन रुलिंग काढलं की सरकारला 50% पेक्षा जास्त इन्कम टॅक्स आकारता येणार नाही. मग सरकारने पुनर्विचार करून 50% इन्कम टॅक्स आणि त्यावर 10% सरचार्ज अशी पळवाट शोधून सरकारला भाग पडलं. नंतर घटना दुरुस्ती करून सरकारने ते कलमच काढून टाकलं आणि टॅक्स वाढीवर पुढे जाता येऊ शकणारी बंधनेच काढून टाकली. व्यापक जनकल्याणाच्या आड येणारे कायदे घटना दुरुस्ती करूनच काढून टाकावे लागतात. आता वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सौम्य झाला. या चिलखती गाड्या फार थोड्या लोकांना परवडत होत्या, घ्यायला पण आणि चालवायला पण. त्यांची निर्मितीही फक्त सरकारी कारखान्यातच होत होती. त्यांच्या उत्पन्नाचा वेग आणि मागणी कमालीची व्यस्त होती. शेवटच्या माणसाला कार मिळायला कमीत कमी 200 वर्षे लागण्याची शक्यता होती, तेही कामगारांचा एक दिवसही संपन्न न झाल्यास. ज्याप्रमाणे दुचाकी वाहने बंद केल्यावर त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले, त्याचप्रमाणे मोटारींच्या कारखान्यावर अमेरिकन धर्तीचे अवाढव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले. आता लोक नाईलाजाने पण निश्चितपणे सार्वजनिक वाहतुकीकडे वळले. पण मागणी, चिलखती गाड्यांच्या किमती आणि कुशल चालकांचा तुटवडा यामुळे ही सार्वजनिक वाहतूक कमालीची महाग झाली. महिन्याचा पगार वाहतुकीलासुद्धा पुरेना. कामगारांनी पगारवाढीची मागणी केली. घोषणा, दंगे यांना ऊत आला. सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली. इन्कम टॅक्स पुन्हा 10% वाढवण्यात आला. आता तो 70% जाऊन पोचला. त्यावरचा सरचार्ज काढून टाकून सरकारने जनतेला थोडासा दिलासा दिला. एका इतिहासकाराने असे दाखवून दिले की पूर्वी या देशात 90% इन्कम टॅक्स होता. त्या मानाने 70% इन्कम टॅक्स म्हणजे काहीच नाही. खाजगी मालक मात्र वेगवेगळ्या सभेवर सांगून कामगारांची पगार वाढीची मागणी फेटाळून लावत होते. कामगारांची आंदोलनं उग्र होऊ लागली. शेवटी तर मालकांना गोळ्या घातल्या गेल्या. तेही कारखाने बंद पडले. उरलेल्या मालकांना सरकारने नाईलाजाने पोलीस संरक्षण पुरवलं. आता पुन्हा रस्ते बेकार कामगारांची लुटालूट सुरू झाली. केवळ वाहनेच नव्हे तर पायी चालणारा सामान्य माणूसही संकटात सापडला. चिलखत सक्तीच्या कायद्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती. चिलखत सक्तीचा कायदा. या कायद्याच्या कितीतरी आधीपासून सरकारने पोलिसांना चिलखती पुरवायला सुरुवात केली होती. पण आता सामान्य नागरिक या लुटालुटीचा बळी पडू नये म्हणून शासनानं म्हणून घ्यायचं राहून गेलं.
सर्वांना सरसकट चिलखत सक्तीचा कायदा जारी केला. ज्या कोणा नागरिकाला कोणत्याही कारणासाठी सरकारी रस्त्यावर यायचं असेल त्याने चिलखत आणि शिरस्त्राण घालूनच रस्त्यावर आलं पाहिजे असा फतवा निघाला. नागरिकांचं जीवन सुरक्षित राहावं म्हणून सरकार हा कायदा करणं भागच होतं. चिलखत तयार करणारे कारखाने देशात नव्हते, मग तात्पुरती व्यवस्था म्हणून करोडोंनी चिलखते आयात करण्यात आली. नंतर हळूहळू देशातही कारखाने उभे राहू लागले. चिलखती गाड्यांच्या कारखान्यांच्या पाठोपाठ चिलखते तयार करण्याचे कारखाने देशात वाढवू लागले. दुसरं लोहयुगच जणू देशात अवतरलं. सुरुवातीला कुरकुरत पण नंतर नाईलाजाने का होईना लोक चिलखते वापरू लागले. खरं म्हणजे त्यांच्या जीवाचा प्रश्न होता. पण जनता एकंदरीत कृतघ्न आणि खुळचट. प्रत्येक नागरिक सरकारला शिव्याशाप देत होता. याआधी देखील कोणतेही कायदे नसताना देखील जवळजवळ सर्व मंत्रिपदावर आरूढ होताच करोडपती होतच होते. एका मुख्यमंत्र्याच्या बाबतीत तर असा किस्सा सांगितला जातो की एकदाच त्यांना 6 महिन्याच्या आत दुसऱ्यांदा निवडणुकीला उभं राहावं लागलं. त्याकाळी मालमत्तेचा तपशील निवडणुकीच्या अर्जासोबत भरून द्यायची एक रानटी चालवते. मंत्री महोदयांनी मागच्या निवडणुकीत भरलेला तपशील विसरले आणि नव्याने जाहीर केलेल्या मालमत्तेत काही कोटींची वाढ दिसली आणि त्यासुद्धा ज्या फ्लॅटची किंमत त्यांनी 5 लाख दाखवली होती तो फ्लॅट 5 कोटीत गेला कित्येक लोक तयार होते. अशी गंमत. तर सरकारने वटहुकूम काढून ती जाचक अटच रद्द केली. निवडणुकीला उभे राहणाऱ्याच्या सत्सद विवेक बुद्धीवर ते सोपवण्यात आलं. चिलखत सक्तीच्या कायद्याच्या वेळी तर सरकारने आपणहून चौकशी आयोग नेमला. त्यांनी संबंधित कलंकित मंत्र्यांच्या संपत्तीची मोजदाद केली आणि कोणत्याही मंत्र्यांच्या संपत्तीच्या बाबतीत जाणवण्याजोगा फरक पडलेला नाही असं आयोगाकडून स्पष्टपणे वदवून घेतलं गेलं. कोणीतरी शेरा मारला की आयोगाच्या सदस्यांच्या संपत्तीची पण मोजदाद करायला पाहिजे. आता अशी कुजबूज करणाऱ्यांना पुरावा द्या म्हणून सरकारनं बजावलं. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर दर 3 महिन्यांनी नवी चिलखत घ्यावी लागे. अतिशय सिरियस असलेल्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवताना सेवकांची फार तारांबळ उडे. पण कायदा म्हणजे कायदा, त्यात कोणालाही कसलीही सवलत नाही. पूर्वी जशी हेल्मेट भोवारी अशी नवीन जात उदयाला आली होती ना, तशी आता चिलखत भोवारी अशी नवीन जात उदयाला आली आणि कित्येकांचे पोट त्यावर भरू लागले. ज्यांना चिलखत परवडतच नव्हते ते साहजिकच रस्त्यावर येतच नसत किंवा मध्यरात्रीनंतर पळत पळत इकडून तिकडे जात. वाहतुकीचा प्रश्न आता जवळजवळ संपुष्टात आला होता. सबळ करण्याशिवाय कोणी बाहेर पडतच नव्हतं. अर्थात चिलखती गाड्यांमुळे रस्त्यांची वाट लागलीच होती, पण आता रस्त्यांची जरूरच कमी झाली होती. माणसे हमखास धडपडत, पण चिलखतामुळे कोणी जायबंदी होत नसे. चिलखत फुटबॉल, चिलखत टेनिस असे नवे खेळ उदयाला आले. या खेळांच्या उदयाचं श्रेय निस्संशय भारताकडे जातं. खरं म्हणजे हा कायदा जनतेने विना तक्रार स्वीकारायला हवा होता, पण यात थोडासा घोटाळा झाला. त्या सुमार देशात अनेक ठिकाणी भूकंप झाले आणि अक्षरशः हजारो माणसं त्या इमारतीखाली गाडली गेली. त्यातली काही माणसे मात्र आश्चर्यकारकरित्या वाचली होती. त्यांचा अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की बहुतेकांनी चिलखत घातले होते. मग पुन्हा एका याचिकेकडे सरकारचे लक्ष गेले. ती याचिका बरेच दिवस कोर्टात पडून होती. तिला ताबडतोब बोर्डावर आणण्यात आले. त्याचा निकालही लागला आणि सरकारने त्याची अंमलबजावणी तातडीने केली आणि शेवटचा अंतिम कायदा जारी करण्यात आला. तो म्हणजे चिलखत सक्तीचा कायदा 24 तास. आता तुम्ही रस्त्यावर येऊ नका. प्रत्येकाने 24 तास चिलखतातच राहिलं पाहिजे. चिलखत घालून 24 तास राहणं थोडं अडचणीचं होणार होतं, पण जीव महत्त्वाचा होता. मानवी जीवाला किती महत्त्व आहे आणि सरकार त्याच्या संरक्षणासाठी किती बारकाईने विचार करते हे सगळं या कायद्यामुळे अधोरेखित झालं होतं. काही कुत्सितांनी नेहमीप्रमाणे उद्गार काढलेच. त्यांच्या मते चिलखत विक्रीचं सॅच्युरेशन झालं होतं. लोक हा कुत्सितपणा केव्हा सोडणार आहेत कोणास ठाऊक. आता भूकंप येवो, सुनामी येवो, ज्वालामुखीचा उद्रेक हो, गोळीबार हो, जनता आता पूर्णपणे सुरक्षित झाली होती. ती पण दिवसाचे 24 तास. बुलेट प्रूफ, अपघात प्रूफ, भूकंप प्रूफसुद्धा. काही नतद्रष्ट मंडळी अद्याप शिल्लक होती. सरकारचा हा कायदा करण्यामागचा उद्देश काय हे समजून घेणं त्यांच्या कुवतीच्या बाहेर होतं. कोणी काही तर कोणी काही मुद्दे काढून कोर्टात गेलंच. बाकीचे मुद्दे तसे घरंगळत गेले, पण एक मुद्दा जरा अडकला. तो म्हणजे चिलखत घालून समागम कसा करणार आणि त्याशिवाय मानवी वंशाची वृद्धी कशी होणार. खरं तर लोकसंख्या एवढी वाढली होती की आणखीन 10-20 वर्षात ती अजिबात वाढली नसती तरी काहीही बिघडले नसते. पण काय करणार,
शेवटी लोकशाही ती लोकशाही, त्याची बरी वाईट फळे भोगणे समाजाला प्राप्तच होते. खालच्या कोर्टाने तर याचिका फेटाळूनच लावली. मंडळी हायकोर्टात गेली. हायकोर्टाने हात वर केले, म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे केले. 5 न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्यात आले. दोघांनी या बाजूने तर दोघांनी त्या बाजूने मत नोंदवले. 5वा न्यायाधीश तटस्थ राहिला. तर त्यामुळे सुप्रीम कोर्टातही काही निकाल लागला नाही. खंडपीठे झाली, पूर्णपीठे झाली, पण कायद्याचं दळण काही संपलं नाही. शेवटी सरकारने निवृत्त सरन्यायाधीशांची एक उच्चाधिकार समिती गठीत केली. या समितीने केवळ याचिकाकर्तेच नव्हे तर साऱ्या जनतेला आपापली गारडी मांडण्यासाठी आवाहन केले. एका याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की रात्री चिलखत काढण्याची परवानगी दिली आणि त्याचवेळी भूकंप झाला तर त्या आधीचे 2-3 भूकंप मध्यरात्रीच झाले होते. म्हणजे याचिकाकर्त्याचं म्हणणं अगदीच दुर्लक्ष करण्याचं नव्हतं. या उच्चाधिकार समितीच्या अनेक बैठका झाल्या. त्या 3 सरन्यायाधीशांपैकीच एका अत्यंत हुशार न्यायाधीशाने त्यावर एक सुरेख तोडगा काढला. दिवसाचे 24 तास आणि इंग्रजीची 26 अक्षरे यांचा त्याने मेळ घातला. म्हणजे प्रत्येकाच्या आडनावाच्या आद्याक्षरावरून त्याने प्रेम केव्हा करायचे ते ठरवण्यात आले. म्हणजे तसे आपटे, इंग्रजी वर्णमालेतील अक्षर ए, त्यांच्या प्रेमाची वेळ रात्री 12 ते 12:50. इंग्रजी अक्षर बी म्हणजे बर्वे, त्यांच्या प्रेमाची वेळ 12:50 ते 1:40 असं इत्यादी. तरीही लोकांचं समाधान झालं नाही. कारण काहींच्या वाटेला दुपारी 12:30 ते 1:25 अशी वेळ आली होती. अशावेळी प्रेम करणं जवळजवळ अशक्य हो, असं एका याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. शेवटी दरमहा या वेळा बदलण्यात येतील असं सरकारने जाहीर केलं आणि त्यावेळी लोकांनी माघार घेतली. आता मात्र सर्व प्रजा सुखी नाही पण सुरक्षित आहे. 60 प्रश्नांची कहाणी 5 प्रश्ने सुफळ संपूर्ण.